शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या प्रयत्नाला यश. अखेर पालखेड डाव्या कालव्याला पाणी सुटलं. येवला शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्याकडे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या 8 दिवसापासून पालखेड डावा कालव्याच्या संदर्भात पाणी सोडण्यात यावं यासाठी त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. शेळके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज पाटबंधारे विभागाचे अभियंता वैभव भागवत यांची भेट घेऊन संबंधित कामाची विचारपूस केली. शेतकऱ्यांच्या भावना व गरज लक्षात घेऊन तात्काळ पाणी सोडावं अशी त्यांना गळ घातली. यावेळी दिंडोरी लोकसभेचे संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनी देखील या प्रसंगी भेट घेऊन येवला तालुक्याला तात्काळ पाणी सोडावं अशा सूचना केल्या. पिंपळगाव इथं पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाझर होत असल्यामुळे आवर्तन सोडण्यास मोठी अडचण निर्माण होत होती, म्हणून पाणी येण्यास विलंब लागला होता. कामाची तात्काळ दखल घेऊन अभियंता भागवत यांनी काम करून घेतलं व येथील उपअभियंता प्रशांत गोवर्धने यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील, सुभाष गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, जनार्दन सोनवणे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रदीप बाराते, युवराज गायकवाड, वाल्मिक शेळके, केशव सोनवणे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जननायक न्यूज, नाशिक. आज आम्ही येवला तालुका शिवसेनेच्या वतीने पालखेड डावा कालव्याला या ठिकाणी भेट दिली होती. संबंधित विभागाचे माननीय भागवत साहेब यांना या ठिकाणी भेट दिली. येथील आमचे संपर्क प्रमुख आदरणीय सुनील पाटील साहेबांचे संबंधित विभागाशी चर्चा केली. शेतकरी होते तालुक्यातील आणि या सगळ्यांशी चर्चा करून आज काही जे छोटेसे प्रॉब्लेम होते या संदर्भात इथले लिकेज असेल किंवा काही शेतकऱ्यांचा इथला थोडासा विषय होता, त्यामुळे 2-3 तारखेला पाणी सुटेल अशी एक तालुक्यात अपेक्षा होती, परंतु थोडासा एक इश्यू होता. त्याबाबत अधिकाऱ्यांनी त्याच्या बाबतीत सहकार्य केलं आणि आज संबंधित विभागाने भागवत साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी आम्हाला एक सहकार्य केलं आणि या 3 वाजता आज या ठिकाणी पालखेड डावा कालव्याचं आवर्तन आपल्या तालुक्यासाठी येत आहे. तर संबंधित विभागाचे बी आणि आमच्या वरिष्ठांची या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी सूचित करतो.